आम्ही पोहोचलोय पद्मावती टेम्पलला. बघा पद्मावती टेम्पल आहे आणि ते तर काय आता आम्ही आलोय गोविंदा टेम्पलला. ते बघा आता एंटर तर काय आता आलोय पूल जवळ. हे बघा चला आता हे गाईस स्वागत तुमचं आयुष पाटील ब्लॉग्समध्ये. तर कसे आहेत तुम्ही सर्व मजेत ना. तर गाईस आज आम्ही चाललो आहे गोविंदा टेम्पल आणि पद्मावती टेम्पलला. तर निघतोय आता थोड्याच वेळात. गाडी आली आहे आमची तर खालून नाश्ता वगैरे करून आलो आहे. तर चला आता जाऊया खाली. तर चला गाईस आता खाली वगैरे आलो आहे. गाडी पण आपली आली. फोटो वगैरे सगळे काढून झालेत. तर चला आता बसूया गाडीमध्ये. चला गाईस आता निघलो आहे पद्मावतीच्या मंदिरात जायला. आम्ही पोहोचलोय पद्मावती टेम्पलला. बघा पद्मावती टेम्पल आहे आणि त्यांनी चपला गाडीतच काढायला सांगितलेत. एवढा पाय भासतोय ना, हा पाय भासतोय. तर चला आता जाऊया मंदिरात आतमध्ये. आता रश पण खूप आहे पद्मावती टेम्पलला. बघा इथूनच दिसते जाम रश. तर आता चाललो आतमध्ये दर्शनासाठी. चला जाऊया. आता मोबाईल इथे जमा करतो मी. माझा मोबाईल इथे जमा करतो. मग आपण भेटूया आता डायरेक्ट दर्शनानंतर. 3 hours later. तर काय आता दर्शन वगैरे झालंय सर्व. गाईस इथून अशी लाईन आहे. 50 रुपये, 100 आणि 200. इथून अशी लाईन आहे. त्याच्या आतमध्ये तिकीट वगैरे फाडायचं आहे. आणि अशी जी आतून फिरून जाते ती इथून अशी बाहेर निघते. हे बघा मंदिराचा कळस. आणि काय बघा इथे मोबाईलचं वगैरे ठेवायचं आहे. पैसे वगैरे नाही घेत काय, ते स्वतः बोलतात त्या खुशीने तुम्हाला द्यायचं असेल तर द्या. आणि इथून अशी बाहेरून लाईन आहे. इथे तिकीट वगैरे फाडायचं आहे. आणि ते पैशात घेतात. अशी फ्रीवाली लाईनच नाही, पैसे देऊनच लाईन आहे सगळी. तर चला आता जातो आम्ही बाहेर. मम्मीचं वगैरे सगळी वाट बघतायत बाहेर. तर चला आता जाऊया. काय जाता इथे थांबलोय उसाचा रस प्यायला. आणि मी आणि दीदी हा सोडा पितोय. बघा सर्वजण थांबले जातं इथे. तर चला काय आता गाडीमध्ये बसलोय. आता इथून जाऊ आपण गोविंदा टेम्पलला. चला. तर काय आता आम्ही आलोय गोविंदा टेम्पलला. ते बघा आता एंटर करूया आपण गोविंदा टेम्पलला. आणि काय गणू काकाने पण लुंगी घातले. हे बघा गणू काकाने लुंगी घातले कारण की दीदी सन्नी वगैरे साऊथ इंडियन लुक केलाय. मम्मी सन्नी वगैरे. हे बघा तर मी लुंगी आणले. मी नंतर घालेल लुंगी फोटो काढायला. कारण की मी पण आज जरा ब्लॅक अँड व्हाईट लुक केलाय. लुंगी आणले गाडीत आहे. तर काय बघा इथून अशी एंट्री आहे गोविंदा टेम्पलला आतमध्ये जायला. आणि फोन मी इथे जमा केलेले. हे बघा इथे हे फोन वगैरे जमा करू शकतात. आणि इथे गाईस बॅग वगैरे ठेवायला काय नाही आहे. बॅग तुम्ही तुमच्या गाडीतच ठेवून येऊ शकता. इथे असंच बसायला आहे. आणि इथून असं सरळ गेलं ना तर इथून डायरेक्ट असं मार्केट चालू होतो. आता आम्ही थोड्या वेळा जाणारच आहे मार्केटमध्ये. तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवतो सगळं मार्केट. तर बघा आता प्रिशाला मस्त हार दिलाय. देवाचा डायरेक्ट असा काढूनच दिला हार प्रिशाला. हा आणि आवडला. आता ते गळ्यातच घालून ठेवणार आहे. चला आता काय आपण जाऊ दुकानात. तुम्हाला दाखवतो. त्या दुकानात खूप मस्त ज्वेलरीज वगैरे भेटतात. आम्ही तिथेच जातो दरवेळेस. तर काय आधी चपला आणायला जाऊ. पाय जाम भासतायत. हे बघा अशी दुकानं चालू होतात. हे बघा मंदिराच्या समोरून अशी दुकानं आहेत सर्व. चला आमचं एक दुकान ठरलेलं आहे जिथून आम्ही गोल्ड वगैरे घेतो. तर त्या दुकानात जाऊया आपण. काहीच ते बघा असं मार्केट आहे पूर्ण गोविंदा टेम्पलच्या. बघा आणि
आणि आम्ही या दुकानात येतो ज्वेलरी वगैरे घ्यायला. हे बघा सर्वजण आता खरेदी करत असणार. हा आमचा नेहमीचं दुकान ठरलेलं आहे ज्वेलरी वगैरे साठी. हे बघा भारी भारी ज्वेलरीज भेटतात इथे. तर काय आता ज्वेलरी घेऊन झालेली आहे. आता इथे आलो जरा कपड्यांच्या शॉपवर. बारक्या पोरांचे कपडे घेतो जरा. हे बघा तर चला काय आता बसलोय गाडीमध्ये. ऊन एवढं डेंजर आहे ना, फुल बेकार ऊन आहे. पहिल्या दिवशी वरती पाऊस पडला, त्याच्यानंतर इथे फुल 2 दिवस ऊन दिलंय. आता चाललोय हॉटेलवर. सगळं झालं, मंदिरं वगैरे फिरून शॉपिंग पण झाली. काय जास्त शॉपिंग केलीच नाही, दरवेळी येतो तर म्हणून काय जास्त शॉपिंग पण नाही केली. तर चला आता जाऊया डायरेक्ट रूमवर, मग भेटूया. सो गाईस आता मी चाललोय पवायला. हे बघा. तर चला आता जाऊया. मागो लिफ्ट वरचा बटन. चला गाईस भेटेल पूल जवळ. तर गाईस आता आलोय पूल जवळ. हे बघा. चला आता जाऊया पूलमध्ये. तर चला गाईस आता उतरलोय पूलमध्ये. बस आता सध्या मी गणू काका आणि प्रसाद उतरलोय, पण मम्मीचा वगैरे पण उतरणार आहेत नंतर. तर चला भेटूया थोड्या वेळात. 4 hours later. तिरुपती ट्रिप कशी झाली? खूप छान झाली, खूप मजा आली. आणि साड्या ज्वेलरी घेतली म्हणून अजून खूप मजा. गणू काका तिरुपती ट्रिप कशी झाली? मस्त झाली. दर्शन पण चांगले झाले. सोनं खरेदी केलं, साड्या घेतल्या लोकांनी भरपूर. मस्त झालं. शोभाई आपली तिरुपती ट्रिप कशी वाटली? ट्रिप एकदम मस्त भारी झाली. ज्वेलरी मिळाली, साड्या मिळाल्या. फक्त थोडासा गणू चिडला, खर्च जास्त झाला म्हणून. बाकी नाही तर खूप मजा आली. ओके. की तिरुपती ट्रिप कशी झाली? खूप छान झाली, खूप मजा आली आणि दर्शन पण खूप छान झालं आणि शॉपिंग पण छान झाली. आणि हिने खूप त्रास पण खूप छान दिलाय आणि मार पण खूप छान खाल्लाय. साड्या किती घेतल्या? जवळजवळ 15 साड्या घेतल्या. बाबा बाबा 15 साड्या. चला तिरुपती ट्रिप कशी झाली? खूप छान झाली आमची ट्रिप. 1 2 आम्ही परत येऊ. आणि पुढे अजून 7 8 अजून काय नाही, खूप छान झालं सगळं, एकदम व्यवस्थित झालं. 18. तिरुपतीला कसं वाटलं तुला? 18 साड्या झाल्या. छान वाटलं. आणि स्विमिंग करून भारी वाटलं. बाय. तर चला काय आता निघलोय. गोविंदा. आता आलोय स्टेशनला आम्ही. आता गाडी बघतोय. तर गणू काकांनी सर्वांना चिप्स वगैरे घेतलेत. स्प्राईट वाटप चाललाय. देईल. तर चला घ्यायचं आता आपली तिरुपती ट्रिप संपलेली आहे. तर आता निघलोय घरी जायला. आता 9ची गाडी आहे. तर आता ब्लॉग इथे सेंड करतो. तर ब्लॉग कसा वाटले तिरुपतीचे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.